बरं वाटलं नाही. मला चाललं पाहिजे, त्याला काय करणार आहे तो तरी. परत दुपारी प्यावीशी वाटली, परत ग्लास घेऊन गेला, त्याच्यात ओतून त्यांच्या समोर ठेवली. पण दुसऱ्यांदा जरा जास्त वाईट वाटलं, अरे मी तर काहीतरी चुकीचं करतोय. तिसऱ्यांदा परत त्यांनी गेला आणि तो ग्लास त्यांच्या समोर ठेवून आता तोंडाला लावणार इतक्यात एवढी उपरती झाली की मी त्यांच्या समोर दारू पितोय. ते साक्षी आहेत आणि मी त्यांच्या समोर ठेवून पितोय. हे करणं चांगलं नाही. तो तोंडाला लावलाच नाही, टाकून दिला, ग्लासच फेकून दिला. का बरं? फक्त त्यांना साक्षी ठेवून पित होता म्हणून. दारू पिणं वाईट आहे आणि रामकृष्ण परमहंसांना साक्षी ठेवणं हे योग्य आहे, उत्तम आहे. असंच आहे महाराज. आपण जर रामप्रभूंना, आपण जर कृष्ण परमात्म्याला, आपण जर पांडुरंगाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनातले सगळे व्यवहार करत असलो तर आपण पाप करूच शकत नाही. लिहून ठेवा, कधीच करू शकत नाही तुम्ही पाप. का बरं? तुम्ही देवाला साक्षी ठेवून कर्म करतात म्हणून. तो साक्षी आहे सगळ्यांचा. माझ्या अंतकरणात त्यांनी उद्भवणारे जे विकार आहेत, काम क्रोधादी विकार आहेत, ते विषासारखेच आहेत, विषारी आहेत. पण भगवंताची जर साक्ष असेल तर मग मात्र हे काम क्रोधादी विकार उफाळून जरी आले तरी ते माझं काहीच करू शकत नाही. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून आज पुतणीच्या समोर कन्हैया आहे, तो विष पितोय. म्हणजे काय करतो? हा परमात्मा साक्षी होऊन त्या भक्ताला त्यांनी या अविचारापासून त्यांनी थांबवतो. विष पिला म्हणजे काय झालं? काम क्रोधादी विकारांना संपवून टाकले. इथपर्यंतच थांबू नका, त्याच्या पुढचा मुद्दा आहे. फक्त विष पिलं देवानं असं नाही, मग तिचं प्रेम पान्हा प्राशन केलं. ज्या दिवशी आपल्या अंतकरणातून संसाराविषयीचं काम संपून जाईल, ज्या दिवशी आपल्या अंतकरणातून या संसाराचा लोभ मोह संपून जाईल, त्या दिवशी आपलं अंतकरण भगवंताला प्रेम देण्यास पात्र होईल. आपण देवावर प्रेम करतो, फार प्रेमानं फुलं वाहतो. आज माझ्या देवाला फार सुंदर हार तयार करून आणला. देव खुश झाला असं. एवढा सुंदर त्यांनी हार, एवढी सुंदर फुलं मी त्या देवाच्या समोर वाहतोय. पण मी वाहतोच आहे, या वाहण्याला किंमत नाही. त्या वाहण्यामध्ये प्रेम असण्याला किंमत आहे. आणि ते भगवान तेव्हा स्वीकारेल जेव्हा माझ्या अंतकरणामध्ये ते वाहण्याविषयीचा कोणत्याच प्रकारचा स्वार्थ नसेल. काहीच काम नाही. देवा करताच देवाची सेवा मी करतो आहे, हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर देवाकडून प्रशंसा प्राप्त करून घेण्याकरता जर मी देवाची सेवा करत असेल तिथे कमी पडते. पण प्रेम आहे. केव्हा प्रगट होईल हे प्रेम? जेव्हा विष संपून जाईल तेव्हा. तुम्हाला कळतं ना? पण मी काय सांगतो, महत्वाचं सांगतो, फार गरजेचं आहे, प्रॅक्टिकल आहे. देवाचं भजन करायचंच आहे, देव ऐकायचाच आहे, देव जीवनात उतरवायचाच आहे, देवावर प्रेम करायचंच आहे. पण असं केलं पाहिजे. नाही तर पोटात विकारानं असंच साठवून ठेवलं आणि देवाला प्रेम देण्याचा प्रयत्न केला तर खरकट प्रेम देव घेणार नाही महाराज. कारण आपलं प्रेम काम क्रोधादी विकारानं बरबटलेलं असेल, ते कसं घेईल तो? पुतणीचा प्रेम पान्हा प्राशन करतोय, पण केव्हा? जेव्हा विष पिऊन टाकलं तेव्हा. तसं त्याला शरण जा, त्याला आपलं म्हणा, सर्वस्व त्याला देऊन टाका. मग तो आपल्यातलं विष पिऊन घेईल आणि त्याला विष पिलं की मग आपल्यातलं प्रेम आपोआपच त्याला देण्यास योग्य होईल. आणि मग न सांगताच प्रेमाला सुद्धा प्राशन करून घेईल. आणि जेव्हा भक्ताचं प्रेम भगवंताला मिळतं ना, तेव्हा भगवान त्याच्या पुढच्या पायरीत पदार्पण करतो. विष पिणं वेगळं, प्रेम पान्हा प्राशन करणं वेगळं. त्याच्या पुढची पायरी आहे, तिचे प्राण खेचू लागला भगवान. प्राण खेचणं म्हणजे काय करणं? त्याला आपलंसं करून टाकणं. म्हणजे हा भगवान प्रगट झाला की भक्ताच्या अंतकरणातलं काम क्रोधादी विष पिऊन घेतो. मग प्रेम पाना फुटला म्हणजे त्यांनी त्याचं प्रेम प्राशन करतो. आणि भक्ताचं प्रेम परमात्म्याला प्राप्त झालं की मग तो परमात्मा भक्ताला आपल्याहून वेगळं ठेवत नाही, आपल्यात एकरूप करून टाकतो. म्हणून शोषली पुतना, अशी पुतना शोषून घेतली, अशी पुतना एकरूप करून टाकली. म्हणून तर ज्ञानोबारांनी तोंड भरून सांगितलं, तू सनकादिकाचे निमाने आणि सायुज्य सर्वसुद्धी झाला पुतणे. सायुज्य स्थिती तिला प्राप्त करून दिली. सायुज्य स्थिती म्हणजे एकरूपता, परमात्म्याशी एकरूपता. पाप करायला आली होती पण पुण्य करून बसली. हे पापातलं पुण्य झालं नाही का? मारायला आली होती पण देवाच्या प्राप्तीची अधिकारी झाली.
दिव्यत्व तिला प्राप्त झालं. अशा स्थितीत निघून गेली. देवाने प्राण खेचायला सुरुवात केल्यानंतर घाबरली, व्याकुळ झाली. मग मूळ स्वरूपात येऊ लागली आणि घराच्या बाहेर पडू लागली. देवाला त्यांनी सोडवू लागले. तिच्याबरोबर त्यांनी तिच्या दासी आल्या होत्या. त्या दासींना म्हणत होती, सोडवा मला याच्यात तावडीतून. त्या त्याला ओढत होत्या देवाला, पण तो असा गोचडासारखा चिकटून बसला होता तिच्या स्थानाला, निघतच नव्हता. तुम्ही ऐकत ना सर्वच. महत्वाचा मुद्दा सांग. देवाचा स्वभाव असा आहे, एकदा चिकटला ना सोडत नाही महाराज. फक्त तो चिकटला पाहिजे. तो चिकटण्याकरिता आपण त्या स्थितीत गेलं पाहिजे. त्याला आपल्याला चिकटावं अशी अपेक्षा करा. एकदा चिकटलं की सोडत नाही. संसारातल्या लोकांसारखं थोडाच आहे. संसारातले लोक त्याने महाराज आपलं काम भागलं की सोडून देतात. खरंच सोडून देतात. कामापुरतेच आहे. मनच तयार झाली, कामापुरता मामा. कोणी मामाचं काही म्हणायचं नाही मला, पण कामापुरता मामा. काम सरो वैद्य मरो, असे म्हणीच तयार झाले ना. ते काम संपलं की लोक सोडून देतात. पण देव तसा नाही. त्याने एकदा धरलं की कोणाला सोडत नाही. हा त्याचा स्वभाव आहे. फक्त त्याचं झालं पाहिजे. सोडायचं ना काही केलं. मी तुम्हाला प्रत्येक क्रियेमधला भाव सांगतो, प्रत्येक गोष्टीतला भाव सांगतोय. त्यानं धरलंय आता. देव असं त्यांनी स्तनाला सोडत नाही. बाहेर पडू लागली. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. सा मुंच मुंच आलविती प्रभाशिनी. मुंच म्हणते, सोड सोड म्हणते. पण भागवतकाराने ते शब्द दोनदा इथे लिहिले. दोनदा का बरं मुंच मुंच म्हटले असेल? एकदा मुंच म्हणण्याचं तात्पर्य वेगळं आणि दुसऱ्यांदा मुंच म्हणण्याचं, म्हणजे एकदा सोड म्हणण्याचं तात्पर्य वेगळं, दुसऱ्यांदा सोड म्हणण्याचं तात्पर्य वेगळं. एकदा सोड म्हणते ते पहिलं सोड म्हणणं, इहलोकातल्या बंधनातून सोडव देवा. इहलोकातली बंधनं आहेत ना आपल्याला. आपण कोणीतरी कुळाचे आहोत, कोणीतरी जातीचे आहोत, कोणीतरी धर्माचे आहोत, कोणीतरी पंथाचे आहोत, कोणीतरी वर्णाचे आहोत, आश्रमाचे आहोत, कोणाचा तरी मुलगा आहोत, कोणाचा तरी बाप आहोत. सगळं संसाराचं ओझं आपल्या डोक्यावर आहे. हे आपलं बंधन आहे, इहलोकातलं बंधन. या बंधनात आपण जगतो आणि आपण या बंधनातून मुक्त होणं सहजासहजी शक्य नाही. ते देवानं आपल्याला करावं लागेल. म्हणून मुंच म्हणते, सोडव देव, या बंधनातून सोडव. जोपर्यंत मी कोणाचा तरी मुलगा आहे तोपर्यंत मी देवाचा नाही. कारण मी अजून म्हणतोय मी आमक्याचा मुलगा आहे. जोपर्यंत मी कोणाचा तरी बाप आहे, मला स्वतःला समजतोय, तोपर्यंत मी देवाचा नाही. ज्या दिवशी माझ्या अंतःकरणात भावना निर्माण होईल, मी कोणाचा मुलगा नाही, कोणाचा बाप नाही, कोणाचा भाऊ नाही, कोणाचा पती नाही, कोणाचा कोणीच नाही. काही तुकोबारांचे शब्द सांगू का? काहीच बी नव्हे कोणी गाडीचा आणि एकाला ठाईचा ठाई आहे. मी काहीच नाही, कोणाच गावाचा नाही, कोणाचाच नाही. मी फक्त देवाचाच आहे आणि या जगात फक्त देवच माझा आहे. ही भूमिका ज्या दिवशी अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी इहलोकातलं बंधन सुटलं असं म्हणता येईल. हे महत्वाचं आहे. कोणाकोणाचं सुटलं जरा छातीला हात लावावर मनातली मनात, म्हणजे असं नका लावू लगेच. मनातली मनात शब्द त्याच्याकरिताच वापरला की खरंच ही बंधनं आपण सोडलीत का? खरंच ही बंधनं आपल्याला सुटलीत का? आणि जर सुटली नसतील तर अशाच आपण फक्त कथा ऐकतच राहिलो तर जन्मची जन्म निघून जातील, पण सुटणार नाही. महत्वाचं आहे. कशाकरिता आहे कथा? हे जाणून घेण्याकरिता कथा आहे. हे जीवनात उतरवण्याकरिता कथा आहे. हे जाणून त्यांनी आपली स्वतःची सोडवणूक करण्याकरिता कथा आहे. भगवंताला शरण जाणं ही आपण आपली केलेली सोडवणूक आहे. आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे हे म्हणत असताना आपण संसार बंधन तोडायचं असं नाही. आपण भगवंताला शरण जायचं. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आपल्याला तोडता येत नाही, देव तोडू शकतो. मग काय करायचं? रामकृष्ण नावाने प्रगट झालेला हा परमात्मा ही दोन रूप साजिरी आहेत. त्या भगवंताच्या रूपांना हृदयामध्ये साठवा, हृदय मंदिरामध्ये स्मरण करा, हृदय मंदिरी स्मरा करा. त्यांना आपुले आपण करा सोडवण, मग संसार बंधन तोडावे, मग संसाराचं बंधन तुटेल. पण पहिलं जे मुंच बंधन आहे ते इहलोकातल्या बंधनातून सोडव देवा. हे प्रॅक्टिकली जीवनात आणायचं आहे. बरं, तेवढं सोपं नाही. तेवढं मला बोलायला फार गंमत वाटते.
फार मस्त वाटतं बोलायला. तुम्ही पण ऐकता आहात, हे सगळे लोक ऐकताय आणि मी फार सुंदर बोलतोय. पण वस्तुस्थितीवर या, थोडी झापड झटकून आलं पाहिजे मुद्द्यावर सुद्धा, की खरंच हे सोडणं सोपं आहे का? खरंच बायकोवरचं प्रेम सोडणं सोपं आहे का? खरंच मुलावरचं प्रेम सोडणं सोपं आहे का? खरंच प्रपंचावरचं प्रेम सोडणं सोपं आहे का? अरे चपलीवरचं प्रेम सुटत नाही. लोक मंडपात चपला घेऊन येतात. चपलीवरचं सुटत नाही, खरं सुटत नाही महाराज, चपलीवरचं सुटत नाही तर अख्ख्या संसारावरचं कधी सुटेल? खरं सांगा, मुद्द्यावर आलं पाहिजे. म्हणून ती खऱ्या अंतकरणानं देवाला म्हणते, देवा सोड, मला सुटत नाही रे. मुंच एकदा म्हणली मुंच. एखाद्याला इहलोकातल्या या सगळ्या बंधनांविषयीचा तिटकारा सुद्धा आहे. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून आणि वमन ते मने बैसलेसे. इहलोकातले भोग जरी नको वाटत असतील तरी एखादा असाच सापडतो, तो म्हणतो इथलं नको, स्वर्गातले पाहिजे, सत्यलोकातले पाहिजे, तिथला आनंद घेतला पाहिजे, तिथं अमृत असतं म्हणतात. ते तर नाही, आधी व्याधी अशी स्थिती असते, तिथं झोप लागत नाही, भूक लागत नाही, अंधार पडत नाही, आनंदच आनंद सगळीकडून असतो. अप्सरा त्यांनी नाचतात, अमृत त्यांनी पिऊन मस्त होता येतं. ते सुख पाहिजे, त्याच्याकरिता प्रयत्न करत असेल एखादा, ते सुद्धा बंधनच आहे. अरे बेडी बेडीच असते. ती लोखंडाची तयार केली काय आणि सोन्याची तयार केली काय, ती बंधनातच टाकलं आहे. मग मुंच मुंच म्हणण्याचं तात्पर्य एकदा लोखंडाचे बेडी करता आणि एकदा सोन्याचे बेडी करता. म्हणजे इहलोकातल्या बंधनातून सोडव देवा आणि परलोकातल्या बंधनातून सुद्धा सोडव देवा. मला कशाचीच अपेक्षा राहू देऊ नकोस, मला तुझ्यामध्ये विलीन करून टाक, हे तिचं म्हणणं आहे. भगवंतानं ऐकलं आणि म्हणून पुतणेला आपलं करून टाकलं. घराच्या बाहेर आली, पळू लागली, विशाल वृत्तीनं धारण केलं. काल आपण नंद घर आनंद भयो जय की नाही आलं की म्हणत होतो, आनंदोत्सव साजरा करत होतो, सगळा गाव आनंदानं नाचत होता. तोच गाव आज दुःखानं विभोर झालाय. यशोधराने आकांत करते, अगं कोण बाई आली होती, माझ्या बाळाला घेऊन पळते आहे, वाचवा, सोडवा, धावा. मूर्छित पडू लागली यशोदा. गोपगोपी व्याकुळ झाल्या, रडू लागल्या, आकांत करू लागल्या, जमिनीवर अंग टाकून देऊ लागले. एवढी विशाल काय असणार राक्षसी आहे. आता कोण सोडेल आपल्या बाळाला? सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे, गेला आपला बाळ, आता गेला. व्याकुळ होऊन सर्वजण रडू लागले. ती मात्र जंगलात पळते. तिचे प्राण खेचले जात होते ना, आणि धाडकन जमिनीवर जाऊन आदळले. तिच्या अंगाखाली मोठे मोठे झाडं उन्मळून पडले. एवढी विशाल काय होती. आणि मग त्यावेळी सगळेजण पाहू लागले. नंदराज कर भरण्याकरिता गेले होते ना, टॅक्स, मथुरेमध्ये गेले. वसुदेवजी महाराज कारागृहात आहे, त्यांना भेटायला गेले. त्यांना कळालं की वसुदेवाला मुलगी झाली होती. सगळ्याच लोकांमध्ये बातमी अशीच होती की वसुदेवाला मुलगी झाली आणि कंसानं मुलगी मारली. आता ती अष्टभुजा रूपानं प्रगट झाली. तिनं कंसाला काय सांगितलं, ही बातमी कंसानं सगळ्यांना सांगितली नाही. मुलगी झाली मारली हेच लोकांना कळालं. नंदराजाला वाईट वाटलं, म्हणजे वसुदेवाला मुलगी झाली, मारून टाकली कंसानं. भेटायला गेलं पाहिजे. कारागृहात भेटायला गेले आणि भेटायला जाऊन त्यांनी सांगायला लागले, अहो मला कळालं तुम्हाला कन्या झाली होती, पण कंसानं ती कन्या सुद्धा मारली. फार वाईट वाटलं. वसुदेवजी महाराज नंदराजाकडे पाहून मनातली मनात म्हणायला लागले, माझी कशाची, तुमचीच होती, पण सांगायचं नाही, जाती मोठ 1.25 लाखाची. म्हणून सांगितलं नाही, पण पुढचा मुद्दा सांगितला. म्हणे जाऊ द्या, आमचं कपाळच असं. पण मला कळाले म्हणे बातमी की तुम्हाला मुलगा झाला. सगळं गोकुळ गाव आनंदानं नाचताय, नंदोत्सव त्यांनी होतोय. तुम्ही इकडे आलात, गोष्ट खरी आहे, पण आता थांबू नका, लवकरात लवकर जा घरी. नंदराज मनात विचार करायला लागले, हा वसुदेव सामान्य नाही, हा तर तपस्वी आहे. आणि हा तपस्वी असणारा वसुदेव स्वतःहून मला जा म्हणतोय. याचा अर्थ याच्या जा म्हणण्यात काही तात्पर्य आहे, याला काहीतरी कळतंय, हा का जा म्हणतोय. याचा अर्थ घरी काहीतरी विपरीत घडणार असणार आहे, म्हणून आपण गेलं पाहिजे. तातडीनं नंद बाबा जाण्याकरिता निघाले आणि हे असं घडलंच होतं महाराज. चतुर्दशीला ही पुतना आली होती. हिनं भगवंताला त्यांनी अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग मात्र आता नंदबाबा आलेले, सगळ्या लोकांचं जे दुःख त्यांनी पाहिलं, सगळा वृत्तांत कळाला, हताश झाले. अरे अरे, म्हातारपणाला लेकरू झालं आणि त्याची सुद्धा अशी स्थिती झाली. असं नंदबाबांचं अंतकरण म्हणू लागलं, आता काय करायचं. मग ती पुतना ज्यावेळेला धाडकन जमिनीवर पडलेली पाहिली, त्यावेळेला सगळे गोपाळ जमा झाले आणि पाहतात तर काय निश्चेष्ट पडलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे.
सगळेजण त्यांनी पाहू लागले, एवढी विशाल काय होती, देव कुठे सापडतच नव्हता. मग आता काय करायचं, पण कसा शोधायचा देव? एवढी त्यांनी धिप्पाडा एवढी उंच आहे की तिच्या शरीरावरच चढता येईल. मग शिड्या आणल्या, एकाला एक बांधल्या, तिच्या कानाजवळ नेल्या. मग त्या शिडीवर चढून चढून तिच्या केसांना पारुंबी सारखं धरून वरती गेले. मग तिच्या कपाळावर गेले, कपाळावरून त्यांनी तिच्या हनवटीवर उडी मारली आणि मग डोकावून पाहिलं, तिच्या छातीवर कन्हैया खेळत होता. फक्त खेळतो असं नाही, अशी बुद्धी धरून मारत होता. दे दनादन, दे दनादन. खबर मारतो, मेलेल्याला काय मारायचं मारायचं, तरी पण मारतोय आणि पुन्हा खेळतोय, खेळत खेळत मारतोय. दोन कारण सांगतो, मारण्याचं पण सांगतो आणि खेळण्याचं पण सांगतो. का मारतोय त्याचं कारण आहे, भगवान जर प्रसन्न झाला तर भक्ताच्या अंतकरणामध्ये तिळभर सुद्धा संसार राहू देत नाही. झटकून काढतो, सगळा झटकून काढतो. जसा सुज्ञ शेतकरी, कष्टाळू असणारा शेतकरी, याला जर धान्याचे पोते घरी आणले आणि ते जर कणिक असायचे ना पूर्वीच्या काळात, त्या कणिकीत जर ते पोतं त्यांनी रिकामं करायचं ठरलं तर ते रिकामं केल्यानंतर त्याला एकदा झटकून घेतो. का तर या पोत्याच्या कानाकोपऱ्यात कुठे धान्याचे कण राहू नयेत, माझे कष्टाचे आहे म्हणून झटकतो. तसा देव सुद्धा जेव्हा भक्ताला आपलंसं करतो तेव्हा त्याला सगळ्या अंगाने झटकून काढतो. काही शिल्लक ठेवीत नाही, कोणीच शिल्लक ठेवीत नाही, सगळं खाऊन टाकतो महाराज. नळोबारायांनी प्रमाणच सांगितलं, सगळं खाण्याकरिताच बसला. ऐसा भोकाळू हा नंदाचा गोवळ. हा नंदराजाचा मुलगा असा भोकाळू आहे, अशी त्याला भूक लागलेली आहे की सगळं खाऊन बसतो, काही शिल्लक ठेवीत नाही. निळा म्हणे चेटकी ऐसा, आणि स्वभाव त्याचा सोडील कायचा, चेटका आहे महाराज, काही ठेवीत नाही. ज्याला त्याचा छंद लागतो ना त्याला कोणीच राहत नाही. पण आम्ही असं जरा सांगत नाही, कमी सांगतो, नाही तर लोक माळा काढून टाकतील. ते म्हणतील याचा छंद लागल्यावर कोणीच राहत नाही म्हणल्यावर परमार्थ करायचा कशाला, असं आहे ना. पण वस्तुस्थिती तीच आहे, तोच राहावा, त्याच्या वाचून कोणी शिल्लक राहू नये. म्हणून मग मारत होता आणि खेळत होता. का खेळत होता? ज्याच्या अंतकरणामधून, ज्याच्या हृदयामधून अविद्या संपून गेलेली आहे त्याच्या हृदयावर परमात्मा खेळतो. सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. ती हृदय कमळामध्ये परमात्म्याची मूर्ती खेळते. पण केव्हा? जेव्हा पुतना रूपी अविद्या मरून जाते तेव्हा. काहीतरी नाथांचं प्रमाण आहे. ममता म्हातारी मरून गेली, बोधपुत्र जन्माला, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, झाली संध्या, संदेह माझा गेला. आत्मारामच हृदयात प्रगट झाल्यावर बघ संध्या कसा राहील, तीच खरी संध्या. म्हणून ममता म्हातारी मरून गेली, बोध पुत्र प्रगट झाला. जेव्हा बोध रूपी पुत्र प्रगट झाला की ममता रूपी म्हातारी मरूनच जात असते. पण बोध रूपी कृष्ण प्रगट व्हावा आणि तो प्रगट झाला की अशी स्थिती निर्माण होते. मग खऱ्या अर्थाने त्यांनी महाराज पुतणेचा उद्धार झाला. आता सगळे घाबरलेले आहेत ना. तिच्या छातीवर जाऊन देवाला त्यांनी हातात घेतलं, खाली उतरवलं, यशोदा राणीच्या हातात दिलं. तिनं त्याला हृदयाला लावलं, आलाबाला त्याची घेऊ लागली. आई आहे ना महाराज, व्याकुळ झाली.
इकडे सगळ्या लोकांनी त्या पुतणीला मेलेलं पाहून आता तिचा अंत्यविधी केला पाहिजे ना. महाराज मला जाता जाता सांगून गेले, ते म्हणले पुतणीची मयत करून चाललो म्हणून मी हसलो. पुतना घालवलीच पाहिजे, तिचा अंत्यविधीच झाला पाहिजे. आपल्या पोटातून, आपल्या अंतकरणातून, आपल्या हृदयातून ही पुतना घालवा, मग कृष्ण खेळेल, महत्वाचं आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आपल्या जीवनामध्ये येईल, आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळेल. मग तिचे तुकडे तुकडे केले सगळ्या लोकांनी, आणि तिच्या अंगाखाली बरेचसे झाडं उन्मळून पडले होते ना, तेच झाडं त्यांनी लाकडं घेऊन पेटून दिली. 6 महिने जळत होते, 6 महिने. आणि तिचा सुगंध दरवळत होता. नामामणी दिला अग्नी, सुगंध न माये गगनी, नामदेव महाराज म्हणतात. तिला पेटवून एवढा सुगंध सगळ्या जगात दरवळू लागला. सर्वजण विभोर झाले महाराज त्या सुगंधाला पाहूनच. आनंद या जीवनाचा सुगंधा आनंद या जीवनाचा सुगंधा करी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची संगती झाली त्याचा सुगंध का दरवळू नये? सुगंध त्याचाच दरवळतो ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचा संग झाला. या पुतणेला भगवंताची संगती झाली आणि म्हणून पुतणेचा सुगंध दरवळतो. एरवी प्रेत पेटवून दिल्यानंतर त्यांनी आपल्या जवळचं जरी असलं तरी उभं राहत नाही, तिथे दुर्गंध येतो. प्रेताचा दुर्गंधच येत असतो, पण पुतणेचा सुगंध येऊ लागला त्याचं कारण या पुतणेला भगवंताचा संग झाला. त्याच्यातून पण काहीतरी शिकायचं, उगीच नाही ऐकायचं की नामामणी दिला अग्नी, सुगंध न माय गगनी. आपण आपल्यावर ओढून घ्यायचं की आपल्या सुद्धा जीवनाचा सुगंध दरवळा, सुगंध दरवळा, आणि तो दरवळतच राहावा. जसा चंदनानं स्वतः झिजून दुसऱ्याला आनंद द्यावा, सुगंध द्यावा, तसं आपलं जीवन त्याने चंदनासारखं आपण झिजून जगाला आनंद द्यावा. हेच खरं त्यातून शिकण्यासारखं आहे. आता मात्र कन्हैयाला घेतला हातामध्ये. यशोधराने विचार करू लागली, कोण बाई आली होती, राक्षसी होती, माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. आता याची दृष्ट काढली पाहिजे, आता बाळाची दृष्ट काढायची. आता बायका अनेक प्रकाराने दृष्ट काढतात, मी ते सगळे प्रकार सांगणार. म्हणजे मीठ घ्यायचे, मिरच्या घ्यायच्या, त्याची दृष्ट काढायची, नाही तर हंड्यात कागद भरायचे, ते पेटवून द्यायचे, पुन्हा असं असं करून काय काय फुटतात. काही मंत्र मला माहित नाहीत कोणते असतील ते, पण काहीतरी म्हणतात. अशी मोठी परात आणून त्याच्यात पाणी घालायचं, त्याच्यात तो हंडा पाळता घालायचा, मग ते सगळं पाणी तो हंडा ओढून घेतो. फट 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 वाजायला लागली की याच बायका परत म्हणतात, बघ कशी शिव्या देते, कशी शिव्या देते. असं ते बोळकं घ्यायचं, चांगलं लाल तापवायचं चुलीमध्ये, बाळावरून असं उतरवायचं 5-7 वेळेला, त्याच्यावर पाण्याची धार धरायची, मग ते खडखड 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 करतात. पद्धत आहे दृष्ट काढायची. यशोधराणीने काय केलं माहिती आहे? याची दृष्ट काढण्याकरता याला गोशाळेत दिलं, गोठ्यात नेलं गाईच्या, आणि तिथे गोमातेची शेपटी आपल्या हातात धरून
ती भगवंतावरून अशी उतरवायला सुरुवात केली. आणि 18 श्लोक आहेत महाराज याच्यामध्ये. बालरक्षा स्तोत्र आहे. बालरक्षा स्तोत्र म्हणू लागले. याला दृष्ट लागू नये म्हणून बालरक्षा स्तोत्र म्हणते. म्हणून आपल्या बाळाला जर कायम दृष्ट लागत असेल तर बालरक्षा स्तोत्र म्हणावं. जर नाही बालरक्षा स्तोत्र म्हणता आलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. नाही ते म्हणता आलं, लक्षातच नाही राहिलं, मग रामकृष्ण हरी म्हणा. सोपं आहे. बाळाला घेऊन जायचं. दृष्ट लागल्यावर ते जर रडतच असल्यासारखं तर अशी शिफ्टी त्याच्यावरून उतरवायची. फक्त पथ्य एवढंच आहे, गाय गावरान असली पाहिजे. नाहीतर जर्सी गायचं शेपूट जर उतरवलं तर नसता रोग व्हायचा बाळाला. विशेष आहे ना ते, लक्षात घेण्यासारखंच आहे. गाय गावरान असावं. दृष्ट काढली का नाही याची. नंदबाबांना कळालं की मला वसुदेवानं जा म्हणून सांगितलं होतं. हे विपरीत त्यांनी घडायचं होतं म्हणूनच मला जाण्यासाठी ते सांगत होते. आता मात्र कंसाला बातमी कळाली की पुतना मारलेली आहे. पुतना सामान्य नाही, एवढी मोठी बलाढ्य असणारी राक्षसी सहजासहजी मारली जाऊ शकत नाही. तिला त्यांनी मारलं. कंसाला आश्चर्य वाटलं. आता काय करायचं. कंसाने अजून दैत्य पाठवायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी महाराज आता भगवानही मोठा होऊ लागला. पाळण्यात आहे, आता तो थोडासा मोठा होऊ लागला. पाळण्यात असतानाच अजून बरेच दैत्य आले. निळोबाऱ्याने रिठासुराचं वर्णन केलं. रिठासूर एक बाई आली डोक्यावर पाठी घेऊन, घ्या सुया पोत फणी असं म्हणत. त्याच्यात त्यांनी रिठे पण होते. रिठे घ्या, रिठे घ्या, रिठे घ्या. यशोदेने विचारलं कशाला घे तुझे रिठे. म्हणजे बाळाच्या गळ्यात जर त्यांनी रिठा बांधला तर बाळाला दृष्ट होत नसते, पण रिठा बांधावा गळ्यात. यशोदेला वाटलं आपल्या बाळाला दृष्टी लागलं बांधला पाहिजे. रिठा घेतला बांधला गळ्यात. आता त्या रिठात दैत्य आला होता, त्याचं नाव रिठासूर. देवाला कळालं की मामा आलेले आहेत आणि डायरेक्ट गळ्यालाच लागले. आता काय करायचं. मग आता मामाचा उद्धार केला पाहिजे, त्याच्याकरिताच मी आलोय. देवानं ओळखलं. आणि लहान मुलांची खोड असते लेकरांची, त्याला हातात जे सापडले ते तोंडात घालायचं. दुसरं काही काम बाबा करतोय. गळ्यात रिठा बांधला, तो असाच तोंडात घातला. अजून दात उगवलेले नाही. हिरड्यांच्या खाली दाबला. दाबल्यानंतर त्यांनी महाराज तो रिठासूर मामाच होता, तो दैत्य होता. त्याचा हिरड्यांमध्ये दाबूनच अशा पद्धतीनं उद्धार करून टाकला. रक्तच वाहू लागलं पाळण्यातून. यशोधराने घाबरली. तिला म्हटलं कुठून एवढं रक्त आलं. कन्हैयाच्या पाळण्यातून रक्त येत आहे. घाईघाईनं कन्हैयाला पाळण्यातून खाली काढलं. त्याला स्नान घातलं. कुठून रक्त येत आहे पाहते. कुठं खर्चटलेलं सुद्धा नव्हतं. अजूनही तिला कळालं नाही की रक्त कुठून येत होते. कारण हा लीलाकारी आहे ना, अशा अनेक लीला करतो. रिठासूर त्यांनी अशा पद्धतीने उद्धारला. त्याच्यानंतर अजून त्यांनी महाराज भगवान आता 108 दिवसाचा झाला. 4थं जन्म नक्षत्र आहे, रोहिणी नक्षत्र. या रोहिणी नक्षत्रावर त्यांनी यशोधराने विचार केला सगळ्यांना बोलवावं, मोठा सोहळा करावा. करवड बदलतोय ना देवाचा, एका अंगावर होऊ लागला म्हणून सगळ्या लोकांना बोलवायचं. फार उत्सव झाले गोकुळात. असे करवड बदलण्याचा उत्सव झाला. देव खाऊ लागला त्याचा उत्सव झाला. देव चालू लागला त्याचा उत्सव झाला. देव बोलू लागला त्याचा उत्सव झाला. असे फार उत्सव झाले. आणि मग आता सगळ्या लोकांना आमंत्रण होतं. घर आवरायचे, पाहुणे आपल्या घरी येतील. सुवासिनींना बोलावलं होतं हळदी कुंकवासाठी म्हणून. घर आवरायचं म्हणून घरातले सगळे मोठे मोठे माठ डेरे बाहेर नेऊन ठेवले होते. घर सारवून घ्यायचं म्हणून एका बैलगाडीत ठेवले ते. कंसानं पाठवलेले एक दैत्य आला. त्याचं नाव आहे शकटासूर. हा देहरहित आहे आणि तो कन्हैयाला मारण्याच्या उद्देशाने आलेला आहे. आणि तो नेमका त्याच बैलगाडीत घुसला ज्याच्यात ते डेरे नेऊन ठेवले होते. आता देवाला कळालं मामा आलेले आहेत बाहेर. कोण आलेला आहे, कुठे बसलेला आहे, काय विचार करताय, हे सगळं त्याला कळतं. मला त्याच्यापासून काहीच लपत नाही. तुम्ही माझं पक्क लक्षात ठेवा. बघा आता कथा घाईघाईनं त्यांनी आता पुढे सरकते ना. कितवा दिवस आहे, 6वा दिवस. 2च दिवस राहिले झालं. मग आता पण हे 2च दिवस अजून तुम्हाला ऐकायचं. भरभरा दिवस त्यांनी कधी 6 दिवस झाले कळालं सुद्धा नाही. म्हणून हे असं त्यांनी भरभरात निघून जाईल, संपून जाईल. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी मात्र विसरू नका. लक्षातच ठेवा, गरजेचे आहे. त्याला सगळं कळतं, हे लक्षात ठेवा.
तो सगळ्यांकडे पाहतो हे लक्षात ठेवा. तो सगळ्यांचा साक्षी आहे हे लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर बोलता येतं हे लक्षात ठेवा. त्याला सुखदुःख सांगता येतं हे लक्षात ठेवा. तोच संकटात सोडवण्याकरिता येतो हे लक्षात ठेवा. तो अंतकाळ समयाला उभा राहतो हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. तोच या जगात फक्त आपला आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यावरच प्रेम केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. प्रेम करण्यास तोच एकटा पात्र आहे हे लक्षात ठेवा. त्यालाच शरण गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याच्या वाचून दुसरा शरण जाण्यास कोणी योग्य नाही हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचे त्याची यादी सांगता. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं की मग मात्र फार जास्त डोंगर उचलायची गरज पडणार नाही. हे सोपं आहे हो, फार सोपं आहे, फार सोपं आहे. घडी घडी त्यांनी त्याच्या संपर्कात जावं, त्याच्याबरोबर बोलावं आणि त्याच्यावर बोलणं लक्षात ठेवायचं. मग दर 2-5 मिनिटाला म्हणत राहा, अय मेरे नाथ मैं आपको बोलू नहीं, अय मेरे नाथ मैं आपको बोलू नहीं. हे देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस, मला तुझा विसर पडू देऊ, ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हा. घडी घडी म्हणत राहा. काहीच परमार्थ करू नका, कोणताच करू नका. रामसुखदास स्वामीची ही वचन आहेत, फार गोड वचन आहे, मनात भरणारी, मनात भावणारी वचन आहे. त्यांच्याच नावानं तुमच्या समोर सांगताय की त्यांचं कुठेतरी वाचायला मिळालं, कुठेतरी ऐकायला मिळाले. त्यांचे शब्द फार मधुर आहेत, फार गोड आहेत, देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, त्याला कळतं सगळं की तो त्यांनी सर्वांकडे पाहतोय, सर्वांतर्यामी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वांचा साक्षी आहे, द्रष्टा आहे, सर्वांच्या हृदयात बसलेला आहे. त्याला दुरून यावं लागत नाही. बिनु पद चल हो सुनो हो बिनु काना, बिनु कर करत करम विधिना. बिनु पद चल हो, बिगर पायाचं चालतो, बिगर कानाचं ऐकतो. सुनो हो बिनु काना, काना वाचून ऐकतो, डोळ्या वाचून पाहतो, कारण तो सगळीकडेच आहे ना, म्हणून त्याला सगळं काय कळत. असंच झालं, मामा आले बाहेर, देवाला कळालं, आता काय करायचं, मग मामांकडे गेलं पाहिजे. आता बैलगाडी काय घरात थोडीच येत असत. मामा आलेला आहे मला मारण्याकरिता, पण गाडा कसा घरात आहे, मी बाहेर गेलो पाहिजे. बरं आता तो एवढा लहान आहे की तो स्वतःहून कसा बाहेर जाईल, मी अजून पाळण्यातच आहे. मग युक्ती केली पाहिजे, पाळण्यातच रडायला सुरुवात केली. रडतोच आहे, रडतोच आहे, रडतोच आहे. यशोदेला वाटलं हा काय रडायला लागला. त्याला त्याच्या जवळ घेतलं, स्तनपान करू लागली, पण रडायचं थांबेच ना. मग काय करावं, घरात एवढं काम पडलं, बाहेर रडायचं थांबत नाही. कडेवर घेतलं आणि अशी अंगणात आहे. झाडावरच्या पक्षी दाखवू लागली. त्या पक्ष्यांना पाहून खुश झाला, माझा हसू लागला. तिला वाटलं वा इथं रमलेला आहे, याला इथंच बाहेर ठेवलं पाहिजे, मग मला काम करताय. हसतोय, चांगला खेळतोय. मग घाग्याने घरातून अंथरून आणलं आणि कुठे ठेवायचं. मग त्याच बैलगाडीची असणारी जी साठी आहे ना, त्या साठीची सावली पडलेली होती. त्या सावलीत अंथरून केलं आणि त्याच्यावर कन्हैयाला झोपवलं. आणि झोपवल्यानंतर त्यांनी महाराज छोट्या छोट्या गोपाळांना बोलावलं, म्हणजे माझं बाळ इथं खेळतंय, त्याच्याकडे लक्ष द्या, मी माझं काम पाहते. गोपाळ म्हणजे ठीक आहे. कन्हैया खेळतच होता, पण आता त्या बैलगाडीत तो मामा घुसलेला आहे ना, मग आता काय करा. तो शांत राहिला नाही. त्यानं विचार केला की वा, ज्याला मारण्याकरिता आलं तो स्वतःहूनच माझ्याजवळ आला, सोपं झालं मारणं. बैलगाडीमध्ये आपोआप हालचाल होऊ लागली. त्याच्या मनात एकच विचार आहे शकटासुराच्या, की आता हे जे चाक आहे हे मी बाळाच्या अंगावर घालायचं बैलगाडीचं आणि बाळाला इथंच मारून टाकायचं. मग त्या बैलगाडीत हालचाल सुरू झाल्यानंतर देवानं त्याची हालचाल जाणली. त्याच्याकरिताच गेला होता ना, त्यानं हालचाल करावी म्हणून. ती जाणली. जाणल्यानंतर त्यांनी म्हणत त्याचं मनोगत जाणून यानं त्यांनी त्याचा उद्धार करायचं ठरवलं. भगवंतानं स्वतःच्या पायाची उंची एवढी वाढवली, खाडकन लाथ मारली वाटते त्या गाड्याला. लाथ मारल्याबरोबर चमत्कार झाला. गाडा उंच आकाशात उडाला. सगळे माठ फुटून गेले, त्याची चाकं तुटून गेली, त्याचे शिवळ जोते काय काय असेल सगळी सामुग्री गाडीला सगळीची सगळी त्यांनी तुटून गेली, अस्ताव्यस्त झाली. आणि देव मात्र हसत राहिला आनंदात. एवढा मोठा आवाज झाला काहीतरी पडल्याचं, सगळे लोक धावत आले पाहायला काय पडलं म्हणून. पाहतात तर गाडा उंच आकाशात उडाला आणि खाली पडला असं गोपाळ सांगत. छोटे छोटे बाळ म्हणजे कसं काय उडाला गाडा आकाशात, म्हणजे काय नाही, गाडा आपोआप हालचाल करायला लागला.
आणि आपल्या बाळानं त्याला लाथ मारल्याबरोबर उंच आकाशात उडा. ते म्हणजे तुम्ही वेडे आहे. असं कुठे लहान लेकरू लाथ मारित असतं का? कलियुगाच्या आधीचे युग आहे ना द्वापार, कलियुग जरा जवळ जायला लागले होते. असं काही सांगायला लागलं की कलियुगातल्या लोकांना घाईघाईनं पटत नाही. पटण्यासारखंच नाही. लहान लेकरांना लाथ मारली गाडा आकाशात उडाले कसं काय पटेल? पण ज्या दिवशी परमात्म्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, परमात्मा सर्व शक्तिमान आहे, या विश्वाला तो निर्माण करणार आहे, तो सर्वांचं चलन वलन भरण पोषण करणार आहे, हे ज्या दिवशी मान्य होईल त्या दिवशी त्यानं लाथ मारणं सुद्धा मान्य होईल. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो? महत्वाचा मुद्दा हे त्या लोकांना पटणार नाही ज्यांना परमात्म्याची सर्व शक्तिमानता माहित नाही, मान्य नाही. त्यांना परमात्मा सर्व शक्तिमान आहे, तो सगळ्या जगाचा मालक आहे, त्यानं विश्व निर्माण केलंय, हे जोपर्यंत त्यांना मान्य होत नाही तोपर्यंत त्यांना हे लाथ मारणं सुद्धा मान्य होणार नाही. म्हणून जास्त डोकं लावायचं नाही. हार आपला जीव कासावीस करायचा नाही. त्यांना समजून सांगण्याकरता. नाही समजत तुम्हाला समजून घ्यायचं नाही, घेऊ नका. आमचं काय नुकसान होणार आहे? आम्हाला मान्य आहे, आम्ही मान्य करीत राहणार आहोत. फार तर फार आम्ही हे मान्य केल्यामुळे तुम्ही आम्हाला वेड म्हणाल, बावळट म्हणाल, बुरसट म्हणाल. तुम्ही आम्हाला बावळट म्हणल्यानं आमचं काय कमी होईल? काहीच होणार नाही. काय म्हणायचं असेल म्हणा. जसे तुम्ही आम्हाला बावळट म्हणू शकता तसे आम्ही पण मनातली मनात तुम्हाला पाहून बावळट म्हणतोच की. कुठे सोडतो? हे पण महत्वाचं आहे, लक्षात घेण्यासारखंच आहे. महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर सांगतोय, हे पण तुम्हाला प्रॅक्टिकली कामाला येतील. नाहीतर तुमच्या शेंड्या पाहून तुमच्या कपाळाचं गण पाहून सगळे लोक तुम्हाला बावळटच म्हणतील संसारात. अशा लोकांना देण्याकरता उत्तर असलं पाहिजे ना. शेंडी वाढवली मी, माझ्या डोक्यावर केस उगवतात मी वाढवलेली आहे, कपाळ माझा आहे, गंध मी लावलेला आहे, कोणाला काय त्रास झाला पण मी कशाला त्याचा विचार करत बसू? मला जे वाटतं ते मी करणार आहे, माझं जीवन आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे. काय करायचं, कसं जगायचं मी ठरवायचं. लोकांकडे पाहून कशा करता? आणि एक शब्द, एक वाक्य पक्का ऐकून ठेवा तुम्ही. जी माणसं जगाकडे पाहून त्यांनी जगतायत, लोकांकडे पाहून जगतायत, त्यांना जीवन जगता येणारच नाही. त्यांना जीवन जगताच येणार नाही. ज्यांनी स्वतःचे नियम तयार केलेले आहेत, स्वतः जगायचं ठरवलेलं आहे आणि स्वतःसाठी जगायचं ठरवलेलं आहे, त्याने जगाकडे पाहून जगायचं नाही. जगाला स्वतःच काय कळत नाही. नावं ठेवणारे लोक ते आहेत ज्यांना स्वतःच मागचं पुढचं अजून काहीच कळालेलं नाही. नावं ठेवणारे लोक ते आहेत ज्यांना कोणी काही विचारत नाही, ज्यांच्या सल्ल्यानं कुठं काही चालत नाही. ते आहेत महाराज फक्त विनाकारण शहाजूतपणा करतायत आणि विनाकारण दुसऱ्याला अरे त्यांना समाधानाचा मार्गच कळत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून माझं म्हणणं ऐका, या लोकांचा अजिबातही विचार करू नका. क्षणभरही त्यांचा विचार मनात येऊ देऊ नका. तुम्हाला कसं जगायचं ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मान्य होतं का आधी ते तुम्ही पहा, आणि मान्य झालं असेल तर निश्चित त्या मान्यतेवर त्यांनी तग धरून राहा आणि भगवंताचं चिंतन करा. भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये सारे, काही मानू नये सारे, काही मानू नये सारे. भाविकांनी दुर्जनांची काही मानू नाही साची. म्हणजे भाविक आहेत त्यांनी दुर्जनांचं ऐकू नका, कारण त्या दुर्जनांना स्वतःच काही कळत नाही. हो काही काय आपण करतो, कशाकरता जगतो हेच त्यांना माहित नाही. एवढं भरकटलेले आहेत, वाहवलेले आहेत, वाहून चाललेले आहेत, पण आपण वाहून चाललो ही त्यांना कळत नाही. आनंद
त्यांना माझी काळजी आहे म्हणून प्रमाण दिले. प्रमाण देणार उगीच देत नाहीत ते. त्यांना वाटतं हा जर सतत बोलत राहिला आणि मध्ये जर थांबा झाला नाही मग काय करायचं, म्हणून माझ्या विश्रांती करता ती प्रमाण देतात. हे तुम्हाला कळत नाही, तुम्हाला वाटत सिद्धीला प्रमाण घ्या असं नाही. त्याच्या मागचे हे कारण आहे, मला माझ्या तोंडाला विश्रांती मिळावी म्हणून. भगवान शंकर आलेले आहेत, बंबम करत आलेले आहेत. यशोधराणीच्या दरवाजात आले, दरवाजा वाजवला. यशोधराणीने दरवाजा उघडला. मी विचारलं, बाबा काय पाहिजे तुम्हाला, कशाकरिता आला? बाबा यशोदा माईकडे पाहून बोलला, आई काही मागण्याकरिता आलो नाही. मग मला कळालं तुला मुलगा झाला आणि त्या तुझ्या बाळाचं त्यांनी वर्णन मी ऐकलंय. काही नाही, मी फक्त तुझ्या बाळाचं दर्शन घ्यायला, मला फक्त तुझं बाळ दाखव एवढं म्हणायला. द्वादशीची तिथी, द्वादशीला आली आणि दरवाजात उभे राहिले. यशोदा राणीनं ऐकलं, म्हणजे बाळ दाखवा म्हणतायत, दर्शन करायचं म्हणतायत. यशोदा राणी विचारतच पडली, एवढ्या लांब आलो आणि आघोर रूप धारण केलेले बाबा दिसतात. तिकडं दैत्यांच्या त्रासाला कंटाळून एवढ्या दूर आलं. बाबांना नखशिखांत पाहिलं, सगळ्या अंगाला भस्म लावलेला आहे, ते त्रिशूळ डमरू आहे, त्यांनी जटाजूट धारण केलेले आघोर बाबा. आणि त्यांना पाहून यशोदेलाच भीती वाटायला. ती म्हणली, या बाबाला पाहिल्यानंतर मलाच भीती वाटते, तर माझं बाळ त्यांनी घाबरल्याशिवाय राहील कसं काय दाखवायचं बाळ? हो बाबा, माझं बाळ मी दाखवणार नाही, तुम्ही दुसरं काही मागा, मी काही सामान्य नाही, नंदराणी आहे यशोदा, संपन्न आहे. तुम्ही म्हणाल ते धन मागा धन देते, वस्त्र मागा वस्त्र देते, सुवर्ण मागा सुवर्ण देते, काय हवा असेल ते देते, अन्न मागा काय हवा असेल ते सगळं मागा मी देते, पण माझं बाळ मागायचं नाही, बाळ दाखवणार. बाबा म्हणले, आई मला जरी धन संपदाच लागत असती तर कशाला मसन वाट्यात जाऊन राहिलो असतो. धन संपत्तीवाले सगळे माझ्या पायाला लागतात. कुबेर भगवान शंकराचा मित्र आहे. या कुबेरानं भगवान शंकराकरिता लंका नावाची नगरी सोन्याची तयार केली होती. ती लंका नगरी कुबेरानं तयार केलेली आहे, भगवान शंकराला भेट दिलेली आहे. त्याची वास्तुशांती करायची म्हणून भूदेवांना बोलावलं. रावण चांगला ब्राह्मण म्हणून बोलावला आणि वास्तुशांती झाल्यावर विचारलं, तुम्हाला काय दक्षिणा देऊ, तुम्हाला खरंच देणार असलं ती नगरी देऊन टाका. म्हणून भगवान शंकरानं रावणाला ती नगरी दिलेली आहे. ती त्याची नाही, शंकराची आहे, कुबेरानं तयार करून दिली. अलकापुरीचा राजा आहे कुबेर. कैलास पर्वताच्या पायथ्याला कुबेराची नगरी आहे, अलका नगरी, अलकापुरी. एवढं त्यांनी सामर्थ्य आहे, सगळ्या अंगानं संपन्न आहे, तरी मी मसन वाटत राहतो. कशाकरिता? खरं सांगू का, मला या संपदेची आवश्यकता नाही, मला या धनाची, वैभवाची, मोठेपणाची आवश्यकता नाही. मला जर आवश्यकता कशाची असेल तर तुझा जो बाळ आहे ना, तो जगाचा मालक आहे, सगळ्यांना प्रेम देणार आहे, त्याच्या प्रेमाची आवश्यकता आहे. प्रेमाकरिता आलं, त्याला पाहण्याकरिता आलं, दुसरं काही नको, काही मागायचं नाही. तरी पण यशोधराने ऐकत नाही. व्याकुळ झाले भगवान शंकर. सामान्य नाही, देव आहेत आणि सामान्य देव नाहीत, महादेव आहेत, देवांचे देव. आणि ते यशोदेच्या समोर हात जोडून आहेत, विनंती करून, आई असं करू नकोस, तुझं बाळ मला दाखव. फार दुरून आलो, फार लांबून आलो, प्रवास करत आलो, आर्त पोटात घेऊन आलो, आर्त माझे पोटी, तुझ्या बाळाला पाहण्याचा अर्थ आहे.
दाखव ना बाळ. नाही म्हणली, बाळ नाही दाखव. दुसरं काही पण नाहीच म्हणले. मोठी मौज आहे, गंमत आहे. ऐका तुम्ही, मोठा योगेश्वर आहे आणि योगेश्वराच्या दर्शनाकरिता आलाय. योगेश्वर भगवान शंकर योगेश्वर असणाऱ्या माझ्या श्याम सुंदराला पाहण्याकरिता आला. आणि विशेष गोष्ट सांगतो, भक्तीच्या दारात येऊन उभा राहिला आणि हात जोडून विनंती करतोय. याच्यातून काय शिकायचं? किती मोठा योगी जरी असला, किती मोठा ज्ञानी जरी असला, किती मोठा तपस्वी जरी असला, तरी भगवंताचं दर्शन जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर भक्तिरूपी यशोदेच्याच दारात जावं लागेल. तिच्या दारात गेल्याशिवाय मोठ्या मोठ्या ज्ञानी आणि योगी पुरुषांना सुद्धा परमात्म्याचं दर्शन व्हायचं नाही. म्हणून विनंती करतायत, दाखवती नाहीच म्हणते. तिला दरवाजा बंद करून घेतला, घरात निघून गेली. आता हे हठयोगी आहेत. ते म्हणले, असं का आज देवाची आई झाली म्हणून फार शहाणपणा करतेस? मी पण काय कमी नाही म्हणे. मग इथंच बसत जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही, तिथंच त्रिशूळ राहूला आणि भगवंताच्या दारात बसून आस लावून देवाची वाट पाहत आहे. हका मारतायत भगवंताला, देवा भेटणार आहे. तुझ्या दर्शनाकरिता आलोय आई, तुझं दर्शन मला घडून देत नाही. अंतकरणापासून व्याकुळ होऊन भगवंताला बोलवायला सुरुवात केली. हे प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो. म्हणा सगळे, प्रभु आप मिलो, 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 प्रभु आप मिलो. शांत चित्ताने सर्वस्वाचा त्याग करून चित्त पूर्ण भगवंताच्या ठिकाणी लावून आणि व्याकुळ होऊन भगवंताला हाका मारू लागले. तुम्ही ऐकत ना सर्व? परत म्हणतो हे सगळं शांत चित्ताने सगळ्या जगाला अंतकरणातून दूर काढून व्याकुळ होऊन भगवंताकडे लक्ष लावून भगवंताला हाका मारताय. असं ज्या दिवशी आपल्या जीवनात होईल त्या दिवशी मौज येईल. आपणही भजन करतो, सगळी भजन करणारी माणसं आहे, पण भजन करत असताना असं भजन करत नाही म्हणून घोटाळा होतो. पण असं जर आपण भजन केलं तर भगवान जवळच आहे, दूर नाही. देवाला कळालं माझा भक्त आलेला आहे, रडतोय अक्षरशः, नेत्रांमधून अश्रुधारा त्यांना वाहत आहे. देवाच्या प्राप्तीकरिता भगवान शंकर रडत आहेत. आता ते सांगितलं ना मी तुम्हाला, जटाजूट धारण केल्या हे सगळं एका एका शब्दात सांगतो. ज्याने ऐकलं नसेल त्यांच्याकरिता, बाकीच्यांचं तर पाठच झालंय असू दे. पण ऐका, भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा आहे. गंगा ही गंगा म्हणजे काय? पावित्र्य. तुम्ही एक एक मुद्दा ऐकत राहा. बसलेल्या यशोदेच्या दारात, कन्हैयाच्या दारात, त्याच्या भेटीकरिता भगवंताच्या सगळ्यात आधी काय झाले? पवित्र. गंगा धारण केली म्हणजे काय झाले? पवित्र झाले. का गंगा धारण केली? पावित्र्य आहे, गंगा पवित्र आहे. जटा धारण केल्या, जटा म्हणजे वैराग्य. देवाच्या प्राप्तीकरिता काय काय लागतं त्याची ही यादी आहे. देव जर हवा असेल ना तर देवाकरिता रडावं लागतं, पण रडायचं असेल तर कसं होऊन रडावं लागेल ते सांगतात. रडल्याशिवाय तर भेटत नाही. भगवान शंकरासारख्याला सुद्धा रडावंच लागलं. रडतायत, पण कसे होऊन रडतायत ते बघा. आधी पवित्र झाले, गंगा धारण केली. नंबर 2, जटा धारण केल्या, वैराग्य आहे, जटा म्हणजे वैराग्य. नंबर 3, कपाळाला चंदन लावलं, शीतलता.
जीवन शीतल झालं. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याला जाणलं. न जाणता जर रडत बसाल तर तो फक्त तटस्थ रूपात कुठेतरी पाहायला मिळेल. त्याचा व्यापक भाव कळणार नाही, त्याला व्यापक रूपानं जाणावं आणि सगुण रूपानं पाहावं. मग तिसरा डोळा आहे ज्ञान. हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे काय? 3 गुणांवर मात करण्याची क्षमता, सत्व रज तम तिने टाकून द्यावी लागते. त्रिशूळ. गळ्यामध्ये साप घातलेला आहे. सापाला पाहिलं फार आनंद होतो नाही का? भीती वाटते. कशाची माहिती आहे? मरणाची. ऐका लक्षपूर्वक. साप गळ्यात घातला. का बरं घातला असेल? मरणाची भीती संपवून टाकली. देव जर पाहिजे असेल ना, खरंच जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाकरता मरायची तयारी ठेवली पाहिजे. मरायची भीती सोडून द्या. देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणून साप गळ्यात घातला. प्रतीक आहे त्याचं. डमरू आहे. डमरू. डम 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 वाजतं डमरू. कशाचा डमरू आहे? डमरूचा जो नाद आहे त्याला निर्भय नाद म्हणायचं. आपलं जीवन निर्भय व्हावं, देवाच्या जीवावर निर्भय असतं. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. असं आपलं जीवन असतं. डमरू आहे. डम 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 डम. गजचर्म पांघुरलेला आहे. गज म्हणजे हत्ती, चर्म म्हणजे कातड. हत्तीचं कातड कशाकरिता? प्रतीक आहे बळाचं. भगवान शंकर बलवान आहे. बल आहे. कशावर? कशाकरिता? काळाला मात देण्याचं बळ आहे. काळावर विजय प्राप्त करून घेण्याचं बळ आहे. बळ आहे. फक्त बळ असून चालत नाही. काही लोकांच्या अंगात बळ असतं पण शूरता नसते. मला मोठा धिप्पाड मनुष्य असावा, उंच असावा, त्याला पाहूनच भीती वाटत. आणि त्याने एखाद्या त्याने सामान्य माणसाला घाबरावं. काय करतं त्याच्या बळाला? शौर्य पण असलं पाहिजे ना. दिसायला मोठा धिप्पाड आहे आणि शौर्यच नाही अंगात. शूर पण असलं पाहिजे. म्हणून वाघाचं कातडं त्यांनी लावलेलं आहे. कशाकरिता? शौर्य दाखवण्याकरिता. किती मोठा हत्ती असू द्या, वाघ उडी मारून त्याच्या मस्तकावर त्याने बसतो आणि हत्तीला सुद्धा परास्त करतो. म्हणून त्यांनी गजचर्म व्याघ्रांबर. सगळ्या अंगाला भस्म लावलं. कशाकरिता? भस्म कधी होतो? तुम्ही ऐकतात ना, पण सगळं दुसरं सांगू काय? भस्म कधी होतं? जळाल्यानंतर. भस्म लावलं म्हणजे काय? अहो सगळ्या जगाला संदेश दिला भस्म लावून. सगळा संसार जाळून टाकला. काहीच ठेवलं नाही. कोणाकरिता? देवाकरिता. देवाच्या प्राप्तीकरिता यादी सांगतोय. आपण फक्त भगवान शंकराला पाहतो की असा सापण, असं डमरून, असा त्रिशूळ, अशा जटा, अशी गंगा, असा चंदन, असा तिसरा डोळा. पण का? त्याची कारण आहेत. आणि त्या अवस्थेत जाऊन त्यांनी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दारात बसलेले आहेत. एवढी अवस्था धारण करून फक्त बसले असं नाही, रडतायत. फक्त रडतायत नाही, व्याकुळून हाका मारतायत. प्रभू आप मिलो. दुसरं काही नको देवा, फक्त तू पाहिजे. जगातली कशाचीच अपेक्षा नाही, फक्त तू पाहिजे. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये हे गुण उतरतील, आपण पवित्र होऊ, आपल्यात वैराग्य येईल, आपण शीतल होऊ, आपण ज्ञान संपन्न होऊ, आपण त्रिगुणांवर मात करू, आपण मृत्यूवर विजय प्राप्त करून घेऊ, आपण निर्भय स्थितीत जाऊ, आपण शूर होऊ, आपण वीर होऊ, आपण सगळ्या संसाराला दूर करून टाकू. जाळवणी संसार बैसल वांगणी, तुझे नाही म्हणे मानसी. मग म्हणता येईल. आणि तेच म्हणतात भगवान शंकर, बघ ना देवा, सगळा संसार जाळून टाकला, राख लावली अंगाला तुझ्या प्राप्ती करता. त्या भूमिकेत आहे, त्या अवस्थेत आहे, तर मग हाका मारताय. देवाला कळालं देव आलाय मला भेटायला. भगवान व्याकुळ झाले, घरात रडू लागले. महाराज तुम्ही ऐकता सर्वच, त्याच्यात भाव आहे. थोड्या वेळ भगवान शंकराला दूर ठेवा. भाव ऐका. भगवान शंकरासारखी होऊन ज्या दिवशी आपण भगवंताला हाका मारू, तेव्हा सुद्धा भगवान रडेल. तेव्हा सुद्धा भगवान रडेल. तो भगवान शंकराकरताच रडतोय असं नाही, तो सगळ्यांकरताच रडतोय. फक्त तुम्ही त्याच्याकरिता रडलं पाहिजे. फक्त मी त्यांनी त्या भूमिकेत जाऊन त्याच्याकरिता रडलं पाहिजे. तो सुद्धा माझ्याकरिता कासावीस होईल. त्याला चैन पडत नाही. त्याचा भक्त कासावीस होऊन रडू लागला की मग त्याला चैन पडत नाही. तो जातोच त्या भक्ताच्या, त्याला सांभाळतोच. फक्त भक्त तसा असला पाहिजे. एक घडलेली घटना ऐकली होती मी, सांगतो आता, मला राहणार नाही. ऐका लक्ष करू. काही यात्रेकरू बद्रीनाथाला निघाले होते, भक्त होते.
निश्चित भक्ती करत होती, अंतःकरणापासून भगवंताची भक्ती. देवाच्या भेटीकरिताच बद्रिकाश्रमाला निघाले होते. 10-15 लोक होते बरोबर, झुंड होती. जणू काय दौऱ्याची वारकरीच असतात कोंडाजी बाबांची. आहेत ना आपल्या समोर आता लाडगे माऊली आहेत, डोंगरे माऊली आज आलेले आहेत, आणखी त्यांनी बाबांच्या संगतीतली मंडळी आहे. ही पण पायी पायी गेली होती म्हणतात बरं, मी ऐकलंय बद्रीनाथाला पायी जाण्याकरिता निघाले. पण जात असताना त्यातल्या एका भक्ताला त्यांनी थोडा त्रास व्हायला लागला, त्याला जुलाब लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण कानो, विनाकारण गोष्ट सांगणार नाही मी कोणतीच, वस्तुस्थिती सांगते, घडलेली घटना सांगते. कारण वेळ कशा करता घेऊ मी तुमचा महत्वाचा मुद्दा मला सांगितला पाहिजे. त्याला जुलाब होऊ लागले. मग बरोबरची जी लोक होते त्यांनी त्याला औषध पाणी देण्याचा प्रयत्न केला, सावरण्याचा, पण तो बराच होईल आणि निर्धारित वेळेत तिथे पोहोचायचं होतं. मग आता काय करायचं, ते सगळे म्हटले बाबा तुझी प्रकृती खराब आहे, तुला आता चालवलं जाणार नाही आणि आम्हाला कशाकरिता तुझ्याकरिता अडकून पडावं, आम्ही भगवंताच्या दिशेने जातो, तू इथंच थांब, विश्रांती कर, चांगला बरा हो आणि मग ये, असं सांगितलं. आणि तो थांबला ना महाराज तिथे कणत विवळत एका गुहेत त्यांनी थांबला. जुलाब तर काही बंद झाले नव्हते आणि भगवंताचं अंतःकरणापासून स्मरण करत होता. भगवंताचं दुसरं काही चिंतन नव्हतं. शरीर पडलं तरी चालेल या भूमिकेत होता, भगवंताचंच चिंतन करत होता मनापासून. इतक्यात त्यांनी भगवंताला करुणा येतेच ना महाराज. एक ग्रस्त आला, देवच आला, औषध घेऊन आला. त्याला म्हणलं हे काय झालं, तो म्हणला काय नाही, थोडे जुलाब होत आहे. हे औषध आणले म्हणे, 3 दिवसाचा कोर्स आहे औषधाचा, घे एवढे औषध. ठीक आहे म्हटलं, औषध घेतलं. औषध घेतल्याबरोबर गुण आला, कारण औषध देणारा वैद्यराज होता ना, सामान्य नव्हता. जुलाब थांबले. थांबल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसाचं औषध आलं. दुसरा डोस घ्यायचा ना, आता गेला, तोही घेतला, तरतरी आली चांगली. आता 3ऱ्या दिवसाचा राहिला होता. पण मनात एक विचार आला याच्या की आपण जंगलात आहोत, इथं कोणी नाही अजिबात, चिटपाखरू सुद्धा लवकर दिसत नाही, गुहेत पडलेलो आहे, एकटा पडलेलो आहे. आणि अशा स्थितीमध्ये मला बरं करण्यासाठी औषध घेऊन कोण आला असेल, कोण असेल? मी त्याला विचारलंच नाही तू कोण आहे म्हणून, औषध तर देतोय. आता औषध घेणार नाही म्हणलं, त्याला येऊ दे. 3ऱ्या दिवसाचं औषध घेऊन आला महाराज आणि आल्यानंतर म्हणत चला चला लवकर औषध घ्या. आता घेणार नाही म्हणलं औषध. म्हणे का, तू कोण आहेस सांगा दे. तुम्हाला त्याचं काय करायचं, तुला मी कोण आहे, औषधाशी मतलब आहे ना, बरं होण्याशी मतलब आहे, औषध घे. घेणार नाही म्हणलं औषध. तू किती अट्टहास केला तरी औषध घेणार नाही. तू कोण आहेस आधी सांग. हट्टालाच पेटला, औषध घेणारच नाही म्हटलं. आणि मग नाईलाज झाला महाराज. जगाचा मालक प्रत्यक्ष त्याच्या समोर बोलू लागला, वेड्या कोण आहेस म्हणून काय विचारतो, रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतोयस ना तोच आहे मी. रात्रंदिवस ज्याची वाट पाहतोय, ज्याच्या दिशेनं प्रवास करतोयस तोच आहे मी. असं म्हटल्यावर केवढा आनंद झाला महाराज. देवा प्रत्यक्ष प्रगट झालास, माझ्यामुळे तुला त्रास सहन करावा लागला. खरा भक्त तर असंच असतो महाराज की त्याला देवाला कोणताच त्रास द्यावा असं वाटत नाही. माझ्यामुळं माझ्या देवाला कोणताच त्रास होऊ नये ही भावना ज्याच्या पोटात आहे तो खरा हरिभक्तीपर आहे, तो ओरिजिनल हरिभक्तीपर आहे. ज्याच्या पोटात ही भावना आहे की मला देवाला त्रास द्यायचा नाही, माझ्या देवाला कोणताच त्रास माझ्यापासून होऊ नये, फक्त त्याने मी त्याचं चिंतन करत राहा, काही अपेक्षा ठेवू नये. आणि मग त्याने विचारलं, देवा अरे कोणाला पाठवून द्यायचं असेल, तू कसं काय आलास, स्वतः का आलास? देव म्हणला, जिथं पाठवून देण्यासारखी परिस्थिती असते तिथे नक्कीच पाठवतो, पण जिथं कोणी जाणारच नाही अशा स्थितीत जर माझा भक्त असेल तर मी स्वतःच तिथे जातो. म्हणून तुम्ही माझं म्हणणं ऐका. फक्त आपल्या जीवनातही संकटात कोणी ना कोणीतरी येऊन आपल्या समोर उभा राहतो, संकटातून हळूच बाजूला काढतो, आपल्याला कळत नाही की. पण जर तुम्ही खरंच अंतःकरणापासून भगवंताची भक्ती करणारे असाल तर हे मनाला समजावून सांगा की त्याच्याशिवाय संकटातून बाजूला काढणारा दुसरा कोणीच नसतो. तो जरी सामान्य व्यक्तीच्या रूपात तुमच्या समोर आला असला तरी तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो परमात्माच आहे. जिथं कोणी संकटातून सोडायला जाण्यासारखंच नसेल तिथं स्वतःहून येतो. जिथं दुसऱ्याच्या माध्यमातून काम करून घेता येत असेल तिथं कोणाच्या तरी माध्यमातून जातो.
म्हणून तुम्ही व्याकुळ होऊन जर भगवंताचं चिंतन करत असाल तर भगवान सुद्धा तुमच्याकरता व्याकुळ होतो, हे मला याच्यातून सांगायचं आहे. भगवान शंकर अशा अवस्थेत जाऊन दारात बसून आस लावून बसलेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत, त्याचं चिंतन करत आहेत. मग तो कसा काय शांत राहील? सकाळपासून तोही रडू लागला आतमध्ये. काही केलं थांबेच ना, रडते माझे बाळ काने, समजाविता राहील, नानापरी समजाविते, मागेला ते खाया देते, परी हे रडता राहील, रडायचाच थांबे ना काही. मग यशोधराणीचा नाईलाज झाला. तिने एका गोपीला त्यांनी सांगितलं, जा डॉक्टरांना बोलून आण. औषध देऊन पाहिलं, रडायचं थांबे ना. आणखी त्यांनी पंचाक्षरी बोलावलं, त्यांनी आणखी काय करून पाहिलं, तरी रडायचं थांबे ना. कशानंच रडायचं थांबत नाही, खायला देऊनही थांबत नाही. मग एका गोपीनंच हळूच सांगितलं, यशोदे सकाळपासून आपलं बाळ रडत आहे, तो एक बाबा सकाळपासून दारात येऊन बसलेला आहे, जरा तपस्वीत दिसतो. त्याला जर विचारलं तर आपलं बाळ रडत आहे, काही त्यानं उपाय केला तर? यशोदा म्हणली, जा आता आई आहे महाराज, नाईलाज आहे, बाळच रडत आहे. गेली विचारायला गोपी, ओ बाबा तुम्ही मोठे तपस्वी दिसता, आमचं बाळ सकाळपासून रडत आहे, काहीतरी उपाय करा ना, त्याला शांत करा. तुम्हाला जर काही बाहेरचं वगैरे कळत असलं तर बघा ना. असं त्यांनी म्हणू लागले. बाबा हसून म्हटले, ते म्हणजे मला बाहेरच काय, आतलं सुद्धा सगळं कळत. मला कळत नाही असं जगात काहीच नाही, सगळं मला कळतं. म्हणजे मग करा ना आमच्या बाळाला शांत. ते म्हणजे असं नाही, मी डॉक्टर आहे चांगला, पण पेशंटला तपासलं पाहिजे ना, न तपासता कसं काय औषध? पेशंट घेऊन या आपण. हो नाईलाज झाला. आता यशोदेला जाऊन सांगितलं, नाईलाजाने यशोदा घेऊन आली कन्हैयाला. रडतोय रस्ताळून रस्ताळून, दुरूनच त्याने रडणारा कन्हैया असा भगवान शंकराच्या समोर नेला. म्हणे, बाबा बघा ना, शांत करा. ते म्हणे, असं कसं जमेल, नाडी परीक्षा करावी लागेल, माझ्या हातात द्या. आता आधी गोडी गोडीत म्हणत होते, दाखव, दर्शन दे, त्यावेळेला नाही म्हणली. आणि आता नाईलाजच तो हातात द्यायची वेळ आली. हे रडत आहे पण तोही रडतोय. मग हळूच त्यांनी महाराज भगवान शंकराच्या हातात देऊन टाकले कन्हैयाला. आणि कन्हैयाचा स्पर्श भगवान शंकराच्या हातांना झाला आणि भगवान शंकराच्या हातात कन्हैयाला झाला. एका क्षणात जसं उकळतं तेल असावं, त्याच्यात मलयागिरी चंदनाचा एक थेंब टाकावं, तेल शांत व्हावं, तसं आस्ताळून रस्ताळून रडणारा कन्हैया एका क्षणात शांत झाला. महाराज भगवान शंकराकडे पाहून खतखतून हसू लागले. बस हेच पाहिजे होतं. दोघे एकमेकाकडे पाहत आहेत, पाहून विभोर झालेले आहेत, हरिहर आहेत, आनंद विभोर आहेत, एकमेकाचं चिंतन करत आहेत. दोघे दोन नाहीतच मुळात, एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेचे आहे. यशोदेला आश्चर्य वाटलं. सकाळपासून रडत होता, एवढे औषधं करून थकले, काही गेल्या थांबत नव्हता. या बाबाचा हात लागल्यावर थांबला रडायचा. बाबा चमत्कारी दिसतात. हे काय आताच थोडंच आहे, हे तेव्हापासून आहे चमत्काराला नमस्कार. भगवान शंकराने चमत्कार करून दाखवलं, तेव्हा घरात नेलं. या 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 बाबा घरात या. मग घरात नेलं, नंदराजाने पूजा केली. ज्ञानोबरायांनी पाठीवर मांडे भाजून दाखवले. ज्ञानोबरायांना रेडा बोलवावा लागला. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली आणि मग या लोकांनी त्यांच्या समोर दंडवत प्रणाम केला. असे काही प्रसंग डोळ्यासमोर आले की ते सहजच त्यांनी आठवतं. आणि आठवलं की करमत नाही, मग वाईट वाटतं. कसा समाज आहे, रेडा बोलवला आणि मग खांद्यावर घेऊन नाचू लागले. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असतो. आधी ज्ञान्या म्हणत होते आणि तेच, पण का चमत्कार केला म्हणून. समाज असाच आहे, चमत्काराला नमस्कार म्हणून तर त्यांनी ताटी लावली होती. ते म्हणजे काय करायचं मला या सगळ्या गोष्टींचं, मी माझ्या भजनात मस्त आहे. पण मुक्ताईने सांगितलं, विश्वरागे झाले वडणी, संती सुखे व्हावे पाणी. तुम्ही जगाचा उद्धार करण्याकरिता आलेले आहात, असा राग धरू नका, वाईट मानून घेऊ नका. तुम्ही त्यांनी जगदोद्धाराचं कार्य करा, मुक्ताईने सांगितलं. पण समाजाचा स्वभावच आहे, चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही. भगवान शंकराला घरात नेलं. मोठा आनंद झाला. नंदबाबांनी पूजा केली. जिथं भगवान शंकर बाहेर बसले होते ना दारात, तिथं आजही मंदिर आहे. आताच आम्ही वृंदावनात जाऊन आले, सगळे लोक गेले होते. आसेश्वर महादेवाचं मंदिर आहे. उंच टेकडीवर नंद भवन आहे आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. उंच टेकडीवर नंद भवन आहे.
आसेश्वर महादेव, आणि नंदराजाने घरात पूजा केली तिथं नंदेश्वर महादेव. आणि आता त्यांनी महाराज फार समाधान वाटलं. भगवंताला त्यांनी रडायचं शांत झालेलं पाहून घरच्या लोकांना आनंद झाला आणि भगवंताचं दर्शन झालं आणि भगवान शंकराला आनंद झाला. थांबले, जेवण खावण सगळं व्यवस्थित झालं. आणि मग भगवान शंकर यशोदा राणी सहित श्रीकृष्ण परमात्म्याच्या 5 प्रदक्षिणा करून जाण्याकरिता निघाले. आणि जाता जाता आशीर्वाद देऊन जात होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. आले कशाला होते? दर्शन करायला. आणि काय करून चालले? आशीर्वाद देऊन चालले. जमतं का हे गणित? म्हणजे गेलो होतो महाराजांच्या दर्शनाला, मग काय केलं? आलो त्यांना आशीर्वाद देऊन. ऐकायला तरी कसं वाटलं तुम्हाला? महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो, त्यांना आशीर्वाद देऊन आलो. भगवान शंकर दर्शन घ्यायला आले, आशीर्वाद देऊन चालले. हे काय? हे आपल्याला न समजणारं गणित आहे. हे आपल्या बुद्धीला न कळणारं गणित आहे. हा त्यांचा खेळ आहे. दोघे एकच आहे. म्हणून त्यांनी हरिहरा भेद नाही, नका करू वाद. वाद घालायचं काही काम नाही. दोघे एकच आहेत. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या काही. मग ते खेळतायत आपल्या एकमेकाबरोबर. हा त्यांचा खेळ आहे. आशीर्वाद देऊन जाण्याकरिता निघाले. जुग जुग जियोरी मैया तेरा ललना, जुग जुग जियोरी मैया तेरा ललना, जुग जुग मैया तेरा ललना, जुग जुग मैया तेरा ललना, तेरा ललना रे मैया तेरा ललना, तेरा ललना रे मैया तेरा ललना, जुग जुग आशीर्वाद देऊन भगवान शंकर जाण्याकरिता निघाले. सर्वांना आनंद वाटला. कन्हैया आता मोठा झालेला आहे, 1 वर्षाचा. सर्व आनंदी आहे. भगवंताचा सहवासच आनंदाचा आहे. नंदगावात त्यांनी राहत आहे. आता तिथे दुसरी घटना घडली. ती अशी की वसुदेवजी महाराज कारागृहातच आहे. कंस भयंकर आहे. वसुदेवानं गर्गाचार्यांना बोलावलं. गर्गाचार्य हे यदुकुळाचे आचार्य आहेत, गुरु आहेत. त्यांना बोलावलं आणि बोलावून सांगितलं की व्रजभूमीमध्ये माझे 2 मुलं नंदराजाच्या घरी राहत आहेत. वसुदेवानं सांगितलं, तुम्ही आमचे कुलगुरू आहात, पण मुलांचा नामकरण विधी झाला पाहिजे, तो तुम्ही केला पाहिजे. म्हणून तुम्ही जा आणि मुलांचा नामकरण विधी करा, असं वसुदेवानं सांगितलं. वसुदेवाचं सांगणं ऐकून गर्गाचार्य महाराज निघाले आणि नंदगावात आले. भागवतात नंदगाव हा शब्द आहे. हरी श्री शुकुवाच हे गर्ग पुरोहितो राजन यदुनाम समूहात परम व्रजम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदिताः. व्रजम जगामनंदस्य नंदगाव. वसुदेवाच्या सांगण्यावरून गर्गाचार्य महाराज नंदगावात आले आणि नंदगावात त्यांनी आल्यानंतर नंदराजाला बातमी कळाली. नंदराजाने स्वागत केलं गर्गाचार्यांचं. नंदोवाच एत्वं हे ब्रह्मविदां श्रेष्ठ संस्कारान् कर्तुमर्हसि बालयो नृणां जन्मना ब्राह्मणो गुरु. महाराज तुमचं स्वागत आहे. या. स्वागत सत्कार झाला, त्यांचं पूजन झालं आणि मग हळवारपणे नंदराज बोलू लागले गर्गाचार्यांकडे पाहून, महाराज तुम्ही ब्राह्मण आहात. ब्राह्मण हा जन्मताच गुरु असतो, म्हणून तुम्ही त्याने गुरु आहात. माझ्या घरी 2 बालकं आहेत. त्या बालकांचं नामकरण विधी करायचं. मला असं वाटतं तुम्ही त्यांचा नामकरण विधी करावा. असं म्हटल्यावर गर्गाचार्य बोलू लागले, राजा अरे मी यदुकुळाचा आचार्य आहे. जर मी तुझ्या मुलांचा नामकरण विधी केला तर कंसाला काही वेगळं वाटेल. यदुनामहम आचार्य ख्यातस्य भुवि सर्वथा. यदुकुळाचा प्रसिद्ध असणारा गुरु आहे, आचार्य. म्हणून सुतम मया संस्कृतं ते मन्यते देवकी सुतम. मी जर तुझ्या मुलांवर संस्कार केला, नामकरण संस्कार, तर त्यांनी सगळ्या लोकांना वाटेल हे यशोदेचे मुलं नसून देवकीचे मुलं आहे.
मग सगळ्या लोकांना ती बातमी कळेल, कंस तर अजून तापून जाईल. कंस पापमती सख्य तवचानक दुंदुभे. कंस तर पाप बुद्धीचा आहे, तो मारण्याकरिता तयारच आहे. त्याला कळेल देवक्या अष्टमो गर्भो न तू श्री भवे तुम्हाला दी, स्त्री नसून पुत्र होता हे त्याला कळेल. मुलगी नसून मुलगा झाला होता देवकीला हे त्याला कळेल. तो अजून समजतोय मुलगीच झाली. म्हणून नामकरण विधी जर करायचा असला तर सगळ्या लोकांच्या समोर नाही करता यायचं, मग गुपचूप लपून करावं लागेल. कसं काय करायचं, लपून कुठे करायचा? म्हणजे सगळ्यात पवित्र जर ठिकाण कोणतं असेल तर गोशाळा, गोठा, गाईचा गोठा पवित्र आहे. म्हणून गोठ्यात जाऊन नामकरण करूया. ठरलं उद्या सकाळी जाऊया म्हणे आपण. म्हणून गोशाळा आवरून घेतलेली आहे, सुंदर त्यांनी वातावरण आहे. सकाळी त्यांनी जायचंय लवकर. नंदबाबा आणि गर्गाचारी महाराज आधीच जाऊन बसलेले आहेत. तुम्हाला मी रात्रीचा प्रसंग सांगितला नाही, तो सांगणार नाही. रात्री अजून एक घटना घडली होती, ती म्हणजे गर्गाचार्यांना जाणीव करून दिली होती मी सामान्य नाही असं. गेले आता गर्गाचार्य नंदबाबा पुढे. यशोदा राणी आणि रोहिणी माता दोघी जणी आपापल्या मुलांना घेऊन निघाले नामकरण विधी करायचं म्हणून. फार जास्त लोकांनी जायचं नाही, ठराविक लोकांनी जायचं असं आधीच ठरलं होतं. रस्त्यानं चालता चालता बायकांमध्ये कुजबुज सुरू झाली. म्हणजे बाबा तर फार पोहोचलेले दिसतात, जटाजूट त्यांनी वाढवलेले आहेत, दाढी वाढलेली आहे, मोठे श्रेष्ठ ब्राह्मण आहेत, तपस्वी दिसतात, पण खरंच पोहोचलेले आहेत तर पाहिलं पाहिजे ना. मग काय करायचं, आपण ना मुलांची आदला बदली करू. बाबांना कळतं का पाहू की खरंच त्यांनी बाबा जर पोहोचले असतील ओळखतील लगेच ताबडतोब कोणता मुलगा कोणाचा आहे. मग कन्हैयाला रोहिणी मातेच्या हातात दिलं आणि बलराम दादाला यशोदा मातेनं आपल्या हातात घेतलं. दोघी निघाले, गेले गर्गाचार्यांच्या समोर जाऊन बसले आणि आता नामकरण विधी करायचा आहे. मग यशोदा राणी बसलेली आहे, ती राणी आहे, तिच्या मांडीवर असणारा मुलगा आहे. मग राणीच्या मुलाचं नाव आधी ठेवलं पाहिजे ना, म्हणून तिच्या मांडीवर त्यांनी लक्ष गेलं. बाळ पाहू लागले गर्गाचार्य. यशोदेच्या मांडीवरचा बलराम पाहिला आणि पाहिल्याबरोबर एका क्षणात बोलायला सुरुवात केली.